जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्याने कार्यरत असलेल्या नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम उत्साहात संपन्न झालाय। गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित सर डॉक्टर मोस गोसावी भौतिकोपचार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फिजिओथेरपी तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक आजार हे औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेविना केवळ योग्य व्यायाम व तज्ञ मार्गदर्शनाने नियंत्रित बरे होऊ शकतात। फिजिओथेरपी ही सुरक्षित, सोपी, आधुनिक उपचार पद्धती असून ती स्नायू, हाडे, मज्जासंस्था व हृदयवाहिन्यांसंबंधित विकारांवर प्रभावी ठरते। योग्य तंत्रे व व्यायामांच्या साहाय्याने वेदना कमी करणे, हालचाल सुधारणा करणे आणि जीवनमान उंचावणे शक्य होते। या शिबिरामध्ये 100हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे। रुग्णांची प्रकृती, लक्षणे व वैद्यकीय इतिहास विचारात घेऊन वैयक्तिक उपचार योजना तयार करण्यात आली। मात्र फिजिओथेरपिस्ट कडून तपासणी, व्यायामाचे मार्गदर्शन, वेदना मुक्तीसाठी थेरपी तसेच घरच्या घरी करण्यासाठी वैयक्तिक कृत्य, व्यायामासाठी उपचार पद्धती निश्चित करण्यात आली आहे। या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉक्टर बसवराज चंदू, डॉक्टर नुपूर आदमाणे, डॉक्टर अर्चना बोधले, डॉक्टर श्रद्धा कोठावळे व डॉक्टर दीपाली पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून प्रभावी मार्गदर्शन केलंय। नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष सौ स्नेहल देव यांनी सर्व मान्यवर डॉक्टर व स्वयंसेवकांचे मनपूर्वक आभार मानले व अशा सामाजिक आरोग्यवर्धक उपक्रमांची गरज अधोरेखित केली व फिजिओथेरपी कॅम्प घ्यावयास असल्यास संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन केले। यावेळी महाडचे सभापती रंजन ठाकरे, नगरसेवक समीर कांबळे, सुरेश पाटील, सीमा ठाकरे, अनिल नाहर, संगीता बाफना, संजय सोनार, राजेंद्र डुंगरवाल, दिलीप चिंचोरे, राजेंद्र सुराणा, रंजना चिंचोरे, संजय कुमार जैन आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शिष्य आयोजनासाठी संस्थेचे कविता तिजारे व संदीप देव यांनी विशेष परिश्रम घेतले। समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी आणि सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरलाय। भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे निरोगी नाशिक, सशक्त महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प संस्थेचे अध्यक्ष स्नेहल देव यांनी व्यक्त केलाय। नमस्ते नाशिक ही सामाजिक कार्य करणारी चांगली संघटना आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज इथे फिजिओथेरपी कॅम्प आयोजित केलेला आहे। त्यांचं स्लोगन आहे, जिथे कमी तिथे आम्ही, आणि जिथे जिथे जी काही समाजामध्ये कमतरता आहे ती कमतरता दूर करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून सर्व संस्थेचे पदाधिकारी करत असतात। मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो की असेच काम त्यांनी या ठिकाणी पूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी आणि समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी करत राहावं। त्यांचं जे कनेक्टिंग डॉट्स आहेत त्यांचे डॉट्स असेच वाढत राहावं आणि त्यांची कनेक्टिव्हिटी वाढून समाजाला त्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी मी या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। नमस्कार। आज नमस्ते नाशिक फाउंडेशन तर्फे फिजिओथेरपीचा कॅम्प लावलेला आहे। स्नेहल देव मॅडम आणि संदीप देव सरांनी हे दोघंही उत्कृष्ट असं कार्य करतात। खरं तर आपण जीवन जगत असतो, सकाळपासून धावपळ करत असतो, मुलांना चांगलं एज्युकेशन देत असतो। प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या प्रयत्नाने चांगलं जगायचा प्रयत्न करत धावपळत असते, पण या धावपळीच्या जगातही जो दुसऱ्यांना मदत करतो, आपले कामं बाजूला ठेवून, तोच खरा माणूस असं मी म्हणेन। आणि देव मॅडम त्या टाईपच आहे, अनेक पाड्यावर जाऊन सगळ्यांना मदत करणे, वेळ असेल तिथे जिथे कोणी आवाज दिला तिथे त्या हजर राहणार। महावीर इंटरनॅशनलचे आम्ही सर्व आणि अनिलजी नारामचा त्यांचा चांगले संपर्क आहे। आम्ही पण जिथे जिथे कमी असेल तिथे धावतो। इव्हन पावसाळ्यापासून छत्री वाटप, रेनकोट वाटप, थंडी आली की ब्लँकेट वाटप, स्वेटर वाटप, आणि शाळा सुरू झाल्या की सगळ्यांना वया म्हणा, पेन म्हणा, जे शैक्षणिक साहित्य असेल, युनिफॉर्म असेल, तर सगळ्यांचं वाटप। एवढंच नाही, आता उन्हाळ्यात सगळ्यांना छान गार पाणी खुशी वाटतं, तर माठाचं देखील वाटप आम्ही केलं जातं। त्याचबरोबर सरबत सगळ्यांना हव्यावेसे वाटतात। अशा अनेक उपयोगी ज्या ज्या आवश्यक वस्तू आहेत त्याचं वाटप मॅडम करतात। महावीर इंटरनॅशनल त्यांना सहयोग करतात आणि जिथे जिथे गरज असेल, मॅडमचं एक वैशिष्ट्य आहे दोघांचं, अतिशय हसरा चेहरा, आणि कुणी फोन करा मॅडम हे पाहिजे की मॅडम आपलं सगळं उपक्रम सोडून तिथे हजर असतात आणि खरोखर त्या चांगलं लाईफ दुसऱ्यांसाठी जगतात। मी परत त्यांना एकदा धन्यवाद देते। थँक्यू मॅडम। Good morning, Namaste Nasik. I am very delighted and I am visiting to the Dr. S.M. Gosavi Senior Physiotherapy College, Nasik campus. आज त्यांनी फिजिओथेरपीचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी मी सुद्धा एक पेशंट म्हणून व्हिजिट केलं
मी सार्जंट संपत नाना पाटील, एक शेअर पोस्ट, आणि त्यांचे जे विद्यार्थी होते त्यांनी अक्षरशः व्यवस्थित त्यांनी मला कसं फिजिकल एक्सरसाइज करायची आणि जिचे प्रॉब्लेम होते पायाचे क्रॅम्प वगैरे त्याचे एक्सरसाइजचं व्यवस्थित मार्गदर्शन केलं. माझ्याबरोबर अनन्या आणि हर्षद ह्या दोन्ही मुलांनी व्यवस्थित चेकअप केलं आणि अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम नमस्ते नाशिकने आयोजन केलं. त्या मॅडम देव यांनाही मी धन्यवाद देतो आणि नाशिककरांना मी विनंती करतो की अशा प्रकारच्या कॅम्प्सला जरूर त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. उत्कृष्ट धन्यवाद. नमस्कार. नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे हा जो काही प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे त्याच्या अंतर्गत समाजाच्या सगळ्या लोकांना याचा लाभ घेता येतो आहे. तर नक्कीच हा खूप चांगला उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमाअंतर्गत नमस्ते नाशिक फाउंडेशनची जी टॅगलाईन आहे जिथे कमी तिथे आम्ही त्याच्या मार्फत ते सगळ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून हे समाजकार्य जे करत आहेत त्याच्यासाठी नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या हार्दिक आभार. त्यांनी आज आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि ही संधी घेण्याचा लाभ घेतला. एस मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी.